तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही माघार ठाणे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। आपल्यासोबत स्वतः आमदार प्रकाश सुर्वे। दादा, यंदाच्या वर्षीचं काय वैशिष्ट्य आहे? महिलांना सुरक्षा देणं, महिलांचा मान सन्मान देणं, महिलांचं सक्षमीकरण करणं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, हे आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय। किती पदकं अपेक्षित आहेत यंदा? गेल्या वर्षी 400 पदकं आली होती। यावर्षी वर्षी जरा इलेक्शन आले त्यामुळे बरेच सक्रिय नेते झालेले आहेत, त्यामुळे आणखीन पदकं वाढतील असं मला आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं दहीहंडी सारखा महोत्सव किती महत्त्वाचा असतो, कारण की अशातनंच लोकांचा कनेक्ट वाढतो आपल्याला। हे चुकीचं आहे। आम्ही हिंदू संस्कृती जतन करण्याचं काम करत आहोत, हिंदू संस्कृती वाढवण्याचं काम करत आहोत। एक तरुण पोरं आहेत त्यांना एक प्रोत्साहित करण्याचं काम करत आहोत, म्हणून याचा इलेक्शनशी काही संबंध येत नाही। जे आम्ही 5 वर्षातच जनतेमध्ये आहोत त्यामुळे आम्हाला त्याचा प्रश्न पडत नाही, पण आपल्या तरुण मराठी मुलांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं, चांगलं प्राधान्य मिळावं, त्यांच्यामध्ये एक स्फुरण चढावं, उत्स्फूर्तता यावी आणि ही मुलं व्यसनापासून थोडी जो माझं स्वतः दही काला पथक होतं, तर हे पथकामध्ये जी पोरं असतात ती 1 महिनाभर व्यसनापासून लांब राहतात, म्हणून यांना आम्ही प्राधान्य द्यायचा प्रयत्न करतो। दहीहंडी आणि तुमचं खूप जवळचं नातं आहे। झुंजार मित्रमंडळापासून गेली अनेक दशकं तुमची दहीहंडीशी जवळची ओळख आहे। तुम्ही स्वतः एक गोविंदा सुद्धा राहिलेला आहात। हा सण किती तुमच्या हृदयाच्या जवळ आहे? तुमच्या मनात दहीहंडीचं स्थान काय? तुम्ही बोलता तर मला भरभरून आलं, कारण माझं स्वतःचं दहीहंडी काला पथक होतं, मी त्यामधले दुसऱ्या थरावर चढायचो, त्यामुळे याच्यातले सुख दुःख काय ते मला माहिती आहे, म्हणून या तरुणांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही सर्व सण आयोजित करतो। तरुणांना प्राधान्य देण्यासाठी दहीहंडी महोत्सव अतिशय महत्त्वाचा आहे आणि तरुणांच्यासाठीच या दहीहंडी वर्षीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन अनुप रस्तोगी सामे राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।